नमस्कार मित्रांनो, प्रॉस्पेक्ट यूट्यूब चॅनलमध्ये मी हर्षल आपलं स्वागत करतो. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण ॲरे बद्दल माहिती घेतली. ॲरे बद्दल माहिती घेतली म्हणजे नेमकं आपण काय बघितलं, तर ॲरे म्हणजे काय, ॲरे कसा बनवला जातो, ॲरेला ॲक्सेस कसं केलं जातं, ॲरेमध्ये जर आपल्याला व्हॅल्यू सेट करायची असेल तर ती कशी केली जाते, ॲरेची जर आपल्याला साईज गेट करायची असेल तर ती कशी केली जाते, याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघितली. म्हणजे आपण फक्त माहिती बघितली, त्याच्यावर आपण कुठल्याही प्रकारचे एक्झाम्पल बघितलं नव्हतं. जर तुम्ही तो मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर आय बटनावर क्लिक करून आधी तो व्हिडिओ बघा. आज आपल्याला ॲरेचे काही एक्झाम्पल्स बघायचे. म्हणजे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की ॲरे बनवण्यासाठी आपण ॲरे लिटरलचा वापर करतो किंवा न्यू कीवर्ड्स कन्स्ट्रक्टर्सचा वापर करतो, पण ते कसे बनवले जातात ते आपण बघितलं नव्हतं. तर आज आपण त्याच्यावर एक्झाम्पल बघू. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. Access denied. Access granted. सगळ्यात आधी आपण नवीन फाईल बनवणार. एक्झाम्पल डॉट एचटीएमएल असं आपण नाव देतो. इकडे आल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, तर ॲरे डिफाईन करायचं आहे. ओके, सगळ्यात आधी आपण काय करू, एक ॲरे डिक्लेअर करू. युझिंग ॲरे लिटरल्स आपल्याला ॲरे क्रिएट करायचा. मग त्यासाठी सगळ्यात कधी काय करणार, लेट ॲरे इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेटचा वापर करायचा, असं आपण डिफाईन करू. ओके, याला म्हणणार आपलं ॲरे डिक्लेरेशन. ओके, इथं एवढं झाल्यानंतर आपल्याला आता काय करायचं, तर समजा ह्या ॲरेची लेंथ आपल्याला गेट करायची. तर आपण काय करणार, डॉक्युमेंट डॉट राईट ॲरे डॉट लेंथ, सेव्ह केलं, प्रोग्रामला रन केलं. हे बघा काय आले, लेंथ 0 आली. ओके, 0 का बरं आली, तर आपण फक्त ॲरेला स्क्वेअर ब्रॅकेट डिफाईन करून दिले. बाकी दुसरं त्याच्यात काहीच मेन्शन नाही केले की आपल्याला व्हॅल्यू काय हवी आहे, काहीच काय नाही केलं. आपल्याला समजा त्याची व्हॅल्यू हवी असते तर आपण इथं काय करू शकतो, व्हॅल्यू एंटर करू शकतो. 11 12 13 14 15 16 काहीतरी व्हॅल्यू आपण असाइन केला, सेव्ह केलं. पुन्हा आउटपुटला येऊन जर बघितलं तर बघा लेंथ किती आली, आली 6. जर आपण याला काउंट करायचं असेल तर आपण याला काउंट करू शकतो. हे बघा 1 2 3 4 5 6 ही आली ॲरेची लेंथ. समजा आपल्याला वाटलं आपल्याला ॲरेज पूर्ण प्रिंट करायचे असेल तर मग कसं करणार, या ठिकाणी आपण डॉक्युमेंट डॉट राईट ॲरे ब्रेक ब्रेक, सेव्ह केलं. पुन्हा आउटपुट चेक केलं. हे बघा वरती आपला ॲरे प्रिंट झाला आणि त्याच्या खाली आपल्याला त्याची लेंथ मिळाली. या प्रकारे आपल्याला ॲरे डिक्लेअर करता येतो. आता याच्यामध्ये आपण काय केलं, डायरेक्टली इथं व्हॅल्यू असाइन केला. ओके, पण समजा आपण काय केलं, व्हॅल्यू डायरेक्ट ॲरेमध्ये सेट करून दिला. आपल्याला असं नकोय, आपण इथं फक्त ब्लँक ॲरे बनवला, एम्प्टी ॲरे. आता याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला व्हॅल्यू ऍड करायचं आहे एक्स्ट्राच्या. मग आपण काय करू शकतो, या ठिकाणी यायचं ॲरे स्क्वेअर ब्रॅकेट 0. आता 0 काय आहे, तर ॲरेचा इंडेक्स नंबर 0 इक्वल टू समजा आपण दिला 11. पुन्हा खाली आलो, ॲरे इंडेक्स नंबर 1 नंबरला आपल्याला व्हॅल्यू पाहिजे 12. ॲरे 2 नंबरला आपल्याला व्हॅल्यू पाहिजे 13. या पद्धतीने आपण असाइन केलं. त्याच्यानंतर आपण परत ॲरेला प्रिंट केलं, डॉक्युमेंट डॉट राईट ॲरे, सेव्ह केलं आणि आउटपुट चेक केलं. हे बघा आलं 11 12 13. बघा पहिल्या ॲरे आपला एम्प्टी म्हणून इथं काहीच दिसत नाही पहिल्या स्टेटमेंटमध्ये. ओके, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला अशी व्हॅल्यू असाइन करायची असतील तर आपण ॲरेला व्हॅल्यू असाइन करू शकतो. असाइन, ओके, या प्रकारे आपल्याला व्हॅल्यू असाइन करता येते. याच्यानंतर जर आपण ॲरेची लेंथ गेट केली तर बघा इकडची लेंथ आपल्याला वेगळी दिसणार. हे बघा 3. ओके, या पद्धतीने आपल्याला डिफाईन करता येते. आता हे जे आपण लिहिलं 0 1 2 काय असेल ते, आपल्याला समजा
याला बघायचं असेल आणखी तर आपण काय करू शकतो, राईट क्लिक करायचं, इन्स्पेक्ट मध्ये जायचं, इथं घ्यायचं कन्सोल. ज्यावेळेस आपल्याला ॲरेचं स्ट्रक्चर हवं असेल ना तर आपण या प्रकारे बघू शकतो. इथं क्लिक केलं, आता बघा इथं काही दिसत नाही. या ठिकाणी मी काय केलं, ॲरेला प्रिंट केलं. ॲरे हे बघा आलं, 11, 12, 13, व्हॅल्यू 3. हे बघा 0 ला 11 आहे, 1 ला 12 आहे, 2 ला 13 आहे, लेंथ आहे 3. या प्रकारे आपल्याला ॲरेचं स्ट्रक्चर जर बघायचं असेल तर आपण कन्सोलमध्ये ॲरेचं स्ट्रक्चर आपल्याला बघता येत असतं. प्रोटोटाइप काय असतं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. पण आता सध्या जर आपला ॲरेची व्हॅल्यू किती आहे, ॲरेची लेंथ किती आहे, आपली 3 आहे. बघा इथं लेंथ येऊन गेलं, लेंथ इक्वल टू 3. आणि कुठली कुठली व्हॅल्यू कुठल्या ठिकाणी ते पण इथं आपल्याला दिसतंय. समजा आता आपण इथं व्हॅल्यू सेट करताना जर मी इथं ॲरे डायरेक्टली 4 सेट केला, 3 नंबरला आपण काही व्हॅल्यूज टाकले नाही, डायरेक्ट 4 ला टाकले, समजा आपण 34, सेव्ह केलं. आता जर परत आउटपुट बघितलं तर असं आपल्याला असं देता येतं का, स्किप करता येतं का? हो, करता येते. बघा इथं आलो, बघा इथं काय आलं, 11, 12, 13, बघा इथं कॉमा दिसतोय, हा बघा एम्प्टी. आता हे कसं दिसेल तर या ठिकाणी कन्सोल मध्ये यायचं, इथं आपण ॲरे प्रिंट करायचं. हे बघा इथं आलं एम्प्टी ऑब्जेक्ट. हे बघा 0 ला 11, 1 ला 12, 2 ला 13 आणि 4 ला 34. आणि इथं बघा लेंथ 5 आहे, मग 3 ला काय आहे तर बघा इथं दिसतंय एम्प्टी. या प्रकारे आपल्याला ॲरेला व्हॅल्यू सेट सुद्धा करतात. ओके. आणि जर आपल्याला ॲरेला इनिशियलाइज करायचं असेल तर मग आपण डायरेक्ट व्हॅल्यू वरतीच टाकून देतो याच ठिकाणी, जे आपण सुरुवातीला केलं होतं त्या प्रकारे. ओके. या पद्धतीने आपल्याला ॲरे हा लिटरलचा वापर करून बनवता येत असतो किंवा क्रिएट करता येत असतो. त्याच्यानंतर दुसरी मेथड होती आपल्याकडे युजिंग न्यू कीवर्ड किंवा कन्स्ट्रक्टर फंक्शन. तर त्याच्यामध्ये काय होतं तर सेमच असणार, फरक काय येईल तुमचा फक्त ॲरे इक्वल टू, एक काम करू, इथं आलो, लेट ॲरे इक्वल टू न्यू ॲरे, सेव्ह केलं, आउटपुट चेक केलं. हे बघा सेम आहे, काय फरक वाला काहीच नाही, कारण की आपण दोघं याने क्रिएट करू शकतो. म्हणून आपल्याला युजिंग न्यू कीवर्ड आणि कन्स्ट्रक्टर फंक्शनने पण ॲरे बनवता येतात. मग याच्यामध्ये जर समजा आपल्याला वाटलं की आपल्याला डायरेक्टली व्हॅल्यू इनिशियलाइज करायची असेल तर मग आपण ते कसं करू शकतो, याला आपण डायरेक्टली कमेंट केलं, इथं आलो, इथं काय करणार आपण, लेट ॲरे इक्वल टू न्यू ॲरे ब्रॅकेटमध्ये पॅरेंथेसिसमध्ये, आणि इथं आपण व्हॅल्यू देऊ. असं नाही की आपण नंबर देऊ शकतो, आपल्याला जर वाटलं की आपल्याला स्ट्रिंग मध्ये व्हॅल्यू हव्यात तर आपण स्ट्रिंग मध्ये देऊ शकतो. समजा आपण इथं नाव दिलं हर्ष सागर हितेश, या पद्धतीने आपलं नाव दिलं आपण काहीतरी वैभव. ओके. आणि याला जर आपण खाली प्रिंट करतोय डॉक्युमेंट डॉट राईट ॲरे, सेव्ह केलं आणि आउटपुट चेक केलं. हे बघा आला आउटपुट, हर्ष सागर हितेश वैभव. जर आपल्याला इन्स्पेक्ट केलं आपण आणि इथं जर आपण कन्सोलला जाऊन चेक केलं, हे बघा ॲरेची लेंथ आहे 4 आणि त्याच्या व्हॅल्यू आहेत इंडेक्स नंबर प्रमाणे या प्रकारे, असं आपल्याला डिफाईन करता येत असतं. आता आपण इथं ॲरे बनवला, आता आपल्याला समजा याच्यातले आपल्याला स्पेसिफिक व्हॅल्यू ऍक्सेस करायची असेल, जसं की आपल्याला ही जो सागर आहे हा ऍक्सेस करायचा आहे. आता पूर्ण प्रिंट केलाय आपण, आपल्याला पूर्ण नको, आपल्याला फक्त तेवढी व्हॅल्यू हवी. मग आपण यावेळेस काय करू शकतो, इंडेक्स नंबरचा वापर करू शकतो. इंडेक्स नंबर, कारण की ॲरे हा शून्यापासून सुरू होत असतो, 0, 1, 2, म्हणून इथं आपण 1 दिला. सेव्ह केलं, प्रोग्राम रन केला. बघा व्हॅल्यू प्रिंट झाली, जी इंडेक्स 1 ला आहे ती व्हॅल्यू आपण इथं प्रिंट करू शकतो. आता आपण वरचा ॲरे जो बनवला त्याच्यात काय केलं, सगळे नंबर्स बघितले, दुसऱ्या ह्याच्यात सगळे स्ट्रिंग बघितले. जर आपल्याला वाटलं की आपल्याला अदर डेटा टाइप यूज करायचे ते पण आपण करू शकतो. बघा जसं की इथं आपण नंबर टाकून दिला 45, या ठिकाणी दिलं ट्रू बुलियन, या प्रकारे आपण डिफाईन केलं. आणि जर आपण ॲरेला प्रिंट केलं तरी पण इथं वर्क होणार. हे बघा झालं. या ठिकाणी पण जो मला स्ट्रक्चर बघायचं असेल ॲरेचं, एंटर. हे बघा
आलं. आपण मागच्या व्हिडिओ बघितलं होतं की आपण सिमिलर टाईप आणि डिफरंट टाईपचा व्हॅल्यू सुद्धा ऍरे मध्ये आपण स्टोअर करू शकतो. अशा प्रकारे आपल्याला ऍरे क्रिएट करता येतात, ऍरे ऍक्सेस करता येतो, ऍरेला व्हॅल्यू सेट करता येतात आणि ऍरेची साईज आपल्याला काढता येते. मागच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त माहिती घेतली होती. या व्हिडिओमध्ये आपण एक्झाम्पल बघितलं. जर याच्यावर तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन मध्ये विचारा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.